Uh, got a way to make it work. हॅलो गाईज, सो वेलकम टू अ न्यू व्लॉग. सो आता आपण बनवणार आहेत सगळ्या प्रकारची भजी. सो त्यासाठी आपण घेतली आहेत हे गिलके, त्यानंतर हा कांदा बघू शकता तुम्ही माझ्या screen. त्यानंतर थोडा बटाटा घेणार आहोत आणि हे पटकन असं आपण कापून तयार करणार आहोत, कारण गरम गरम भजी आपल्याला खायची आहे. आणि त्यासोबतच आपण ही गिलकी सुद्धा कापून घेणार आहोत आणि बटाटा सुद्धा कापून घेणार आहोत. सो बटाटा कापून आपल्याला आधी धुवून घ्यायचा आहे. उफ, बाय 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 बाय. त्यानंतर सासूबाईचं असं म्हणणं आहे की असं पॅकेटवाले जी बेसन असते त्याची भजी खूप छान होतात. सो आपण त्याची भजी आज बनवूयात. सो ओवा वगैरे टाकून आपण सगळे तयार करून घेतलेलं आहे. मिरची तर आपण काही खात नाही, त्याच्यामुळे आपण काही टाकत नाही. सो थोडंसं असं तेल आणि मीठ घालून आपण छान त्याचं मिश्रण असं तयार करून घेतले. छान असं चमच्यानेच त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं, कारण उगीच आपल्या हाताची आग नाही करून घ्यायची. सो असे चमच्याने छान छान छोटे छोटे अशी भजी टाकायची आणि ही आपली छान छान भजी अशी तयार होत आहेत. छोटे छोटे टाकण्याचा मी प्रयत्न केला होता, पण ती मोठी मोठी झाली. त्यानंतर हे आपली भजी तयार झालेली आहे. सो आपण आता हे सॉस सोबत मस्त मस्त खाऊया. आणि आत्ताच मी माझ्या नवऱ्याला छान छान असं गरम गरम भजा खाऊ घातलाय आणि त्याच्या तोंडाला असं चटका लावलाय. वाव. मग काय, भजे खाल्ल्यावर तर चहा लागतेच आपल्याला. मग आम्ही बाहेर जायचं ठरवलं आणि बाहेर खूप होता पाऊस. मग झेप्टोवरून पटकन रेनकोट ऑर्डर केला. रेनकोट होता ताडपत्री सारखा. तर कलर हाच एक अवेलेबल होता, तर मग हाच आम्ही ऑर्डर केला. तर घालून बघितलाय कोणाला होते की नाही, तर पण हा याची साईज एवढी मोठी होती की ह्या दोघांना पण परफेक्ट बसतो. तर आता आम्ही जायचं ठरवलं 2-3 ठिकाणी. मस्त पाण्याच्या ठिकाणी जाऊ, मस्त डोंगरावर जाऊ. तो व्हिडिओ पूर्णपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला समजेल आम्ही कुठे जात आहे. तर मग काय, तिकडे जायसाठी आम्ही हे 2-3 वस्तू सोबत घेतल्या. मस्त तिथे जाऊन भेल बनवायचा प्लॅन करू. चिवडा घेतला, कच्ची कैची गिची सगळं घेतलं सोबत आणि मग हे आम्ही निघालो ना भाऊ. मग रस्त्यानं असं चालता चालता आम्हाला एक डोंगर दिसला, वरती धुकं गिकं होतं. मग काय हे म्हणते की मला फोटो काढू द्या, व्हिडिओ काढू द्या. मग काय गेली, हे व्हिडिओ काढून राहिली, फोटो काढून राहिली तिकडे. मग मी इकडे मस्त रस्त्याला पाहून राहिलो, मला दिसले जाम. मग म्हटलं चला आपण घेऊ आता जाम. काय मग आम्ही पेरू घेऊन आलो इथं कुंदमाळ्याला. हे सगळ्यात पहिलं ठिकाण आहे. पण इथं आल्यावर लक्षात आलं की इथून त्या साईडला जाण्यासाठी जो पूल होता तो मागच्या वर्षीच पडला. तर त्यामुळे आम्ही या साईडला उभं राहून मस्त लाटा इथं बघत आहे, पाण्याचा प्रवाह आणि सगळं. मग फोटो गिटो काढले जरा. आणि मग अशा प्रकारे आम्ही इथं थोड्या वेळ थांबलो. आणि मग शरयू म्हणते की मला फोटो काढायचा आहे आणि हे करायचं आहे. मग म्हणते की मला जाम बी खायचा आहे. मग आम्ही धावत धावत गेलो आणि तिकडे डिक्कीमधून तो एक पेरू आणला. मग त्याला कापलं गिपलं मस्त, मीठ मसाला टाकला आणि मग मस्त घेतला ना खाऊन. मग इथून निघालो आम्ही दुसऱ्या लोकेशनसाठी. मग हे तळेगावचं हे शिवमंदिर आहे. एक्झॅक्ट तळेगावच्या मेन हायवेला लागून या साईडने हे शिवमंदिर आहे आणि या साईडनं आपल्याला कुंदमाळ्याचा रोड आहे. तर मग आधी जे तुम्हाला दाखवलं होतं ते धुकं धुकं जो पहाड होता, तीच लोकेशन आहे. मग इथून वरती जाताना सगळ्यात आधी आपण नंदी महाराजचं दर्शन घेऊया. मग इथून पायऱ्या खूप जास्त आहेत. तर मग चालले हळूहळू टिके हे अटी आपली शरयू घंटी वाजवायची कोशिश करत आहे, पण तिचा काही हातच पुरत नाही आहे घंटी वाजवायला. मग काय, मग म्हणते तुम्ही वाजून दाखवा. मग आपण असे फाटकन वाजवले. मग निघाले पुढे. चालता चालता या पायऱ्यावरून मस्त पाणी असं वाहत होतं आणि काय मग अलगच मजा होती. आणि मग लागली आम्हाला भूक. मग काय, आपण घरून तर सामान आणलंच होतं भेळ बनवायचं. मग काय शरयू लागली इथं, का हे कापू दे, टोमॅटो कापू दे, कांदा कापू दे आणि मग मस्त आपण बसलो आणि ते मिक्स किक्स केलं आणि चालू एन्जॉय. मग त्याच्यासोबत आपण पेरू बी घेतले होते. पेरू कापले, मसाला गिसाला टाकून त्याच्यावर चालू एन्जॉय करणं. मग काय इकडून दिले ते बिर्ला गणपती दाखवून राहिलो आणि मग मस्त समोरून ट्रेन पण जात होती. तो पण व्ह्यू खूप छान दिसत होता. एका तुम्ही बी बघून घ्या. हे पूर्ण तळेगाव आहे आणि ते डोंगर आणि ते ट्रेन आणि बिर्ला गणपती. घ्या दर्शन. मग ते झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या टप्प्यासाठी.
मग काय एवढ्या पावसाळ्यामध्ये वरून पाऊस चालून तरी बी हिला उराली गरमी. तर त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मग थोडं चाललो आम्ही आता. मग असं ठरवलं की यार वरतून पायऱ्यानं गेल्यापेक्षा आपण ते खालून जे पाऊल वाट आहे, त्या पाऊल वाटेनं जाऊ. मग तिथून जाता-जाता शरीर पटकन पडली खाली. मग आम्ही आलो एका मंदिराच्या जवळ. ते शिवलिंग होतं आतमध्ये. पाणी पण असं पळत होतं. आम्ही आत गेलो, दर्शन-बिर्शन केलं. तिथं पाणी साचलेलं आहे, तर आतमध्ये जाताना आपले पाय पण धुवून जातात. आणि मग त्यानंतर आतमध्ये अशी एक गुफा होती आणि तिकडे छान शिवलिंग होतं. सो तुम्ही बघू शकता इकडे किती गर्दी होती आणि हे शिवलिंगसुद्धा खूप सुंदर असं होतं. तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आहे हे. आणि त्यानंतर मग गट्टूने इकडे दर्शन घेतलं आणि छान आणि नंतर मी सुद्धा घेतलं. आतमध्ये मस्त खूप छान अशी महादेवाची पिंड होती. मग थोडं सिनेमॅटिक व्हिडिओ घेतले. टिप-टिप पाणी पडत होतं त्याचे. मग थोडं खाली आल्यानंतर इथून ट्रेनचा व्ह्यू बघा. ती ट्रेन चालली मस्त आणि तो पूर्ण कॅम्पचा एरिया आहे. तर मग थोडेसे व्हिडिओ घेतले याचे बी सिनेमॅटिकमध्ये टाकायसाठी. मग अजून थोडं समोर गेल्यानंतर इथे एक विठ्ठलाचं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता हे विठ्ठलाचं मंदिर आहे. आतमध्ये एक महाराज होते ते हरिपाठ म्हणत होते आणि मग हे बघा वाघाची मावशी. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आणखी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील.